त्या ठिकाणी त्यांच्यावरती चांगले असे संस्कार या वारीच्या माध्यमातून होणार आहेत। तुम्हाला काय वाटतं की युवा पिढीने अजून काय भाग घेतला पाहिजे किंवा कसे ते भाग घेऊ शकतात? खर तर आज वारकरी समाजामध्ये आपण बघितलं तर सगळे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, पण आज तरुण पिढी जर या मार्गावर आली तर व्यसनाधीनता जी समाजामध्ये वाढलेली ती या माऊलींच्या ज्ञानोबांच्या मार्गावर आल्यानंतर कमी होणार आहे असं मला वाटतं। आणि या युवा पिढीला प्रोत्साहन कसं द्याल तुम्ही? या युवा पिढीला म्हणजे या मार्गावर जे यावेळेस ते येणार आहेत तुकोबांच्या ज्ञानोबांच्या आणि या वारकऱ्यांसोबत ते नाचणार आहेत, टाळ मृदुंगासोबत ते राहणार आहेत आणि या माऊलींच्या या विठुरायाच्या वाटेवर ज्यावेळेस ते चालणार आहेत त्यावेळेस ते नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे। तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यात कधी जर असं घडलं की तुम्हाला काहीतरी आर्थिक संधी किंवा व्यवसायात प्रगती करायची संधी वारीच्याच दिवसांमध्ये मिळाली तर ती संधी सोडून तुम्ही वारीला याल का? खरं तर तुकोबारायांनी जसं संसार करून तसं तुकोबारायांनी संसारही केला आणि एकीकडे भक्ती मार्गही सांभाळला, त्याप्रमाणे आपण तुकोबांच्या मार्गावर चालणारी माणसं आहेत तर तुकोबांच्या मार्गाप्रमाणे आपण दोन्ही सांभाळून भक्ती मार्ग पण धरणार आहे। इतर काय संदेश द्याल म्हणजे स्वच्छता किंवा गट म्हणून वारीने चालणं किंवा लहान मुलांना घेऊन येणं याबद्दल तुमचं काय मत आहे? या ठिकाणी वारीमध्ये जी लहान मुले आहेत ती उलट आली पाहिजेत, कारण नवीन पिढी जी येणार आहे आपल्या देशाची त्या ठिकाणी त्यांच्यावरती चांगले असे संस्कार या वारीच्या माध्यमातून होणार आहेत।